शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या शेतामध्ये उभे आहात हे श्रीपतरायवाडी तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड या गावामधील प्रक्षेत्र आहे। या प्रक्षेत्रामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे आणि चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ॲटोमॅटिकली या शेतामध्ये लोहाची कमतरता म्हणजे फेरसची कमतरता जास्त आहे आणि फेरसची कमतरता जास्त असल्यामुळे सोयाबीनचे वरची जी काही पानं आहेत टॉपवरची ती पिवळी पडत आहेत। त्याबरोबरच त्याच्या ज्या काही वेन्स आहेत त्या मात्र पूर्ण हिरव्या आहेत आणि हे पिवळं पडून नंतर पुढे करपून चाललेलं आहे। तर यावर एकमेव एकच उपाय आहे, मार्केटमध्ये दाणेदार स्वरूपामधलं फेरस सल्फेट उपलब्ध आहे। 1 एकर क्षेत्राला 12 किलो प्रति एकरी याप्रमाणे जर कोळप्याच्या पाठीमागे पेरून दिलात तर 7 ते 8 दिवसामध्ये हा जो काही पिवळापणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि पूर्ण शेत हिरवगार होऊन जाईल। पुढच्या वर्षासाठी अशा शेतकऱ्यांना एक संदेश राहणार आहे, पेरणीच्या वेळेस जे काही खतं वापरतो त्या खताबरोबर 12 किलो दाणेदार स्वरूपामधलं फेरस सल्फेट जर आपण प्रति एकरी वापर केला तर पेरणी झाल्यानंतर जे काही सोयाबीन उगवून येईल ते उगवतानाच हिरवगारपणे उगवून येईल। त्यामध्ये असा पिवळा कलर किंवा असे जे व्हेन्स हिरवे दिसत आहेत असा काहीही प्रकार दिसणार नाही। यामुळे आपण फेरस सल्फेटचा वापर करून असे शेतं दुरुस्त करावेत असं आवाहन कृषी विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे।